कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गावोगावी होम लावले जात आहेत। रत्नागिरीच्या भोके गावच्या देव सोमिया ग्रामदैवतेचा आज शिमगोत्सव आहे। ग्रामदैवतेच्या पालखी प्रदक्षिणेनंतर या ठिकाणी होम लावला जातो। गावात लागणाऱ्या होमसाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळते। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हा होम लावण्यात आलेला आहे। कोकणामध्ये होळीचा उत्साह हा शिगेला पोहोचलाय। कोकणामधली होळी अत्यंत प्रसिद्ध अशी होळी असते। शिमगोत्सव कोकणामध्ये अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो। ग्रामदेवतेच्या पालखीनंतर प्रदक्षिणा घातली जाते आणि ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यात हा होम लावला जातो। रत्नागिरीच्या भोके गावच्या देव सोमिया ग्रामदैवतेचा आज शिमगोत्सव आहे। ग्रामदेवतेची पालखी प्रदक्षिणा केली जाते आणि प्रदक्षिणेनंतर या ठिकाणी होम लावला जातो। दरम्यान गावात लागणाऱ्या या होमसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यात हा होम लावण्यात येतो। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि आता होम लागण्यास सुरुवात झालेली आहे। कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी प्रथा परंपरा पाहायला मिळते। काही ठिकाणी त्रयोदशीचे होम लागतात, तर काही ठिकाणी पौर्णिमेला होम लागतात, तर काही ठिकाणी पौर्णिमा संपल्यानंतर भद्रेचे होम लागतात। आपण सध्या आलो आहोत ते रत्नागिरी तालुक्यातल्या भोके या गावामध्ये आलेलो आहोत आणि भोके गावामध्ये आज सकाळी पौर्णिमेचा होम लागलेला आहे। त्यासाठी प्रथमतः ग्रामदेवतेची पालखी या होमाच्या ठिकाणी आल्यानंतर होमाची जी आहे ती विधिवत पूजा केली जाते गावकऱ्यांकडून आणि त्यानंतर होमाला प्रदक्षिणा मारल्या जातात आणि त्यानंतर होम पेटवला जातो। ढोल ताशांच्या गजरामध्ये हा होम पेटवला गेलेला आणि त्यासाठी लोकांनी गर्दी देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की प्रत्येक गावकरी असेल, ग्रामस्थ असतील, हे सर्वजण या होम लावण्यासाठी इथे हजर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। भागपंचमीला होळी लावण्यास सुरुवात होते। पहिली होळी भागपंचमीला लागते आणि त्यानंतर होम लागल्यानंतर होम लावला जातो आणि गावोगावी अशीच प्रथा असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलो तर आज होम लागल्यानंतर म्हणजे आज पौर्णिमा सुरू झालेली आहे आणि सकाळी होम लागण्यास सुरुवात झालेली आहे। भोके गावामध्ये होम लागलेले आहेत। त्यानंतर काही ठिकाणी दुपारी होम लागतील, तर काही ठिकाणी पौर्णिमा संपण्याच्या आधी रात्री होम लागतील, तर उद्या काही ठिकाणी होम लागणार आहेत पौर्णिमा संपल्यानंतर। त्यामुळे एकूणच आता आपण जर पाहायला गेलो तर शिमगोत्सवाचा उत्साह कोकणात शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो आणि वेगळी ऊर्जा ग्रामस्थांमध्ये इथे दिसून येते। राकेश गुडेकर, NDTV मराठी, भोके, रत्नागिरी।